चिंता वारली चिंता वार
संपुष्ट हे हृदय संपुष्ट हे हृदय करोनी कोटी साठवो कोटी साठवो चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडेला संपुष्ट हृदय पेटी संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवो संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडेला हरी तुका मने होता ठेवा येतो या भावासा पडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला अष्टांग योगी मासौख्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथ हाचनाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार षष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम संरणीला बुधाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम गंजनेत्रम सभयदबला समिठ्ठलम चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुमणींद्र है समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम
दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका हरिकलावज्ञ जो धरार्थावतारम कलंकांकतेशोधिकामदिवक्त्रम खलानी शिवादा पुनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मेकला कुसरे काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक झालो सेवेला सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण आव स्वामी तुका या देवा या वर्ण करावा भेर जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारून आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोळा स्वर्गे नाही उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी हे अकारण करुणा वरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथंग करुणेनं श्री ढवळेश्वरांच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला हा भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा आणि ज्ञानयज्ञ सोहळ्यातली आजची मला वाटतं 6वा दिवस आहे बरोबर ना 6वा दिवस आणि 6व्या दिवसातली कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली खरं तर मज पामरा हे काय थोरपण आणि पायीची वाहन पायवरी या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली सेवा खरं तर महाराष्ट्रातल्या नामवंत नव्हे तर प्रसिद्ध नव्हे तर सिद्ध कीर्तनकारांच्या यादीतून हा सप्ताह या ठिकाणी सुरू होत आहे आणि सिद्ध कीर्तनकारांच्या यादीतून हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू असताना सप्ताहाची जर यादी बघितली तर सगळे महाराष्ट्रातले तपान ज्ञानानं वयानं तिन्ही गोष्टीने श्रेष्ठ असणारे कीर्तनकार या यादीमध्ये आहे आज माझं भाग्यच नाही परम भाग्य सौभाग्य म्हणावं लागेल अहो भाग्य म्हणावं लागेल का माझ्यावर ढवळेश्वरांची कृपा झाली आणि ढवळेश्वरांनी मला इथं बोलवलं हे सोपं काम नाही मला वाटतं अनेक कीर्तनकारांचं स्वप्न आहे की ढवळेश्वरांच्या दरबारामध्ये बाबाजी बरोबर ना कीर्तन व्हावं हे इच्छा आहे स्वप्न आहे मला ढवळेश्वरांनी इथं बोलून घेतलं आणि माझ्याकडे सेवा सुपूर्त करण्यात आली माझी पात्रता नाही माझी तितकी योग्यता नसेल पण ढवळेश्वरांनी मला इथपर्यंत बोलवलं आणि मला सेवा करण्याचं सौभाग्य मिळालं आजचं कीर्तन जरी ढवळेश्वरांच्या म्हणजे आज आपल्या या गावामध्ये देबेगावमध्ये चालू आहे पण मला वाटत नाही की मी देबेगावात कीर्तन करतोय आजचं कीर्तन पंढरपुरात चालू आहे याचा प्रतिभास मला होतो असं गोड आयोजनातला गोड नियोजनातला सोहळा आणि त्या सोहळ्यातल्या आजची बदलीचं काम माझ्याकडे आलं हा बदलीचं काम जरी माझ्याकडे आलं पण काळजी करायची गरज नाही कीर्तनकार जरी वयानं लहान असला बाळू महाराज इथं पुराव्याला आहे हा कीर्तनकार जरी लहान असला पण ज्या ताल मी शिकलो ती तालीम मोठी आहे हा दिसायला जरी लहान असलो पण माझं मी असं म्हणजे अभिमानानं सांगत नाही पण एक वर्णन मात्र महत्वाचं आहे
दगड उचकला की नाना दगडाखाली महाराज निघतो, हे तुम्हाला माहिती, सगळ्यांना माहिती. दगडाखाली महाराज निघला की तो महाराज बारीक असो किंवा मोठा, ठणका मात्र बोला ना एकच आहे. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. गोड असं आपण चिंतन करणार आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की मी ढवळेश्वरांच्या दरबारामध्ये सेवा करतोय. सौभाग्य माझं, इथं आलोय. सगळे गोड असे टाळकरी मंडळी आहे आणि गुरुवर्य ज्ञानदासजी महाराज यांच्या शुभ प्रेरणेने हा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. बाबाजी स्वतः या कीर्तनामध्ये उपस्थित, एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत करूया. उद्या आपण त्यांचं कीर्तन, परवा दिवशी आपण कीर्तन श्रवण करणार आहात आणि ज्यांच्या माध्यमातून आपण खरं तर गोड असा आशीर्वाद घेऊन जीवन जगण्याची उर्मी खरं तर मिळवत आहे असे गुरुवर्य श्री ज्ञानदासजी महाराज आज या कीर्तनाच्या व्यासपीठावर उपस्थित आहे. महाराजांचे विशेष होऊन आभार व्यक्त करतो. महाराजांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या पुढच्या शब्दाला सुरुवात करतोय. खरं तर सद्गुरू चंद्रकांतजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्तानं हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे आणि ज्ञानयज्ञ सोहळ्याला मला वाटतं यावर्षी 42 वर्ष यावर्षी पूर्ण होत आहेत आणि 42व्या वर्षातलं आजचं 6व्या दिवसाचं कीर्तन रूपी पुष्प माझ्या वाट्याला आलं. खरं तर मज पामरा हे काय थोरपण आणि पायशी वाहन पायबरी या युक्तीप्रमाणे माझ्या वाट्याला आलेली आजची कीर्तन रूपी सेवा. इथं आलोय. गोड अशी टाळकरी मंडळी, माझ्यापेक्षा वयानं तबाड ज्ञानानं तिन्ही गोष्टींनी मोठे असणारी परिसरातले, मला वाटतं एका गावची नाही, ही सगळी परिसरातून या संस्थांवर प्रेम करत आलेली ही सगळी महाराज मंडळी, नवे नवे गावगावची भजनी मंडळ आज या ठिकाणी विशेष उपस्थित. एकदा जोरदार टाळी या सगळ्यांकरता वाजवायची. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. विनेकरी बाबांपासून सुरुवात करतो. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं आदरणीय गंगागिरीजी महाराज इकडे काय करायला आले, तसेच दिसले. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. त्यांच्यापासून सुरुवात करतो. ही सगळी टाळकरी मंडळी असतील, भालदार, सोबदार, तुळशीवाल्या माई, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. ही सगळी माझी वडीलधारी मंडळी, मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवाराया या युक्तीप्रमाणे सगळे उभे आहेत. जे 2 गान गंधर्व आज या कीर्तनाकरता उपस्थित आहे. गाणारे महाराष्ट्रात अनेक आहेत, पण ज्यांची गायनाकरता ओळख नाही तर स्वराकरता ओळख केली जाते असे 2 गायनाचार्य मुख्यतः माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आहे. महाराज मी थोडंसं वाक्य बोलून झालं. वेरुळकर बाबा मी बोलणार आहे थोडंसं. गाणारा खरा तो, गाणारे अनेक आहेत, पण माझ्या नजरेत गाणारा खरा तो ज्याच्या गाण्यातून सहजच पांडुरंगाच्या चरणाजवळ जाता येतो, तो खरा गाणारा. हे 2ही गाणारे तशीच आहे. मधुरता आणि सौंदर्यता आणि किती उंचीचं गाणं गावं, किती लय पद्धतीचं गाणं गावं किंवा किती सुमधुर गावं हे ज्यांच्याकडून शिकावं ते 2ही गायनाचार्य कीर्तनाकरता उपस्थित आहे. महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, गोड गळ्याचे मालक, नवे नवे अनेक विद्यार्थी ज्यांनी आळंदीसारख्या तीर्थक्षेत्रामध्ये घडवले असे महाराष्ट्रातले थोर नामवंत गायनाचार्य आदरणीय नारायणजी महाराज खिलारी गुरुजी. एकदा जोरदार टाळी वाजवायची, त्यांचे आभार व्यक्त करूया. गुरुजी या ठिकाणी उपस्थित आहे आणि खिलारी गुरुजींचं गाणं म्हणजे खिलारी जोडी सारखंच आहे. काय बोलायचं आहे, हा तसंच गातात ते, अगदी तसं डौलाचं आणि तसंच मानाचं गाणं ते गातात. गुरुजी तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. इकडून जे गातात ना, स्वराची कशी ओळख करून द्यावी आणि स्वराला कसा न्याय द्यावा. पहिली चाल सध्या महाराष्ट्रात एका व्यक्तीनं गावं, बरं का, एकाच व्यक्तीनं गावं पहिली चाल. सध्या त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गाजतायत. एवढे गाजतायत की लाखोंच्या पंगतीमध्ये त्यांची खरं तर त्या ठिकाणी व्हिडिओ करता पसंती आहे. महाराष्ट्रातले थोर नामवंत गायनाचार्य, आवाजातला गोडवा किती असावा याचं उत्तम उदाहरण म्हटलं का किशोर महाराज. एकदा जोरदार टाळी वाजवायची. शेळके गुरुजी त्यांचे आभार व्यक्त करतोय. गोड गातात आणि विशेष तत्वानं देबेगावकरांना मी धन्यवाद देईल. काय जोड लावली, अशी जोड लागत नाही कधी, हा जोड लागत नाही, पण लावली गड्या तुम्ही, जोड लावली. काय असेल ते असेल. आणि विशेष तत्वानं दोघंही इतके सुंदर गातात की मनाला भावणारं गाणं त्यांचं दोघांचं आहे. त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतोय. वाजवणाऱ्यांपैकी महाराष्ट्रात एक काही चर्चेतली नाव आहे, त्याच्यापैकी टॉप 10चं वाजवणारं एक व्यक्तिमत्व. सहज वाजवतात ते, अंगाची जरी हालचाल करत नाही पण ते त्यांच्या 10 पटीने ते त्या पद्धतीने काढून टाकतात. किती गोड वाजवतात संकेतजी महाराज आरोटे. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. वाजवण्याची पद्धत एवढीच आहे, काय काय वाटत एवढं एवढं दिसतंय, पण नाही, कलेनं फार मोठे ते. आदरणीय आमचे बाबा आल्यानंतर त्यांचं कौतुक गात होते, मी ऐकलं त्यांचं कौतुक. गोड संकेत महाराज आरोटे अकोल्याहून या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे आभार व्यक्त करूयात. व्यासपीठावर अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विशेष तत्वानं साऊंड सिस्टीम मात्र गोड आहे, सांगावं लागत नाही, त्यांच्याकडे पाहावं लागत नाही. आणि मला वाटतं जे अंबिका नावाचं एक
महाराष्ट्रात सध्या गाजणारा साऊंड आहे आणि तो तुम्ही आणला इथपर्यंत. एक बडगे बंधू नावाचा, जय अंबिका नावाचं साऊंड आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक कीर्तनकारांचा आवडतीचा साऊंड म्हटलं जातं. आमचे बाळूदादा, पिंटू दादा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याकरता टाळी वाजूया. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. व्यासपीठावर उपस्थित अनेक महाराज मंडळी आहेत, सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. महाराजांनी सुद्धा इथपर्यंत येऊस्तोवर फार काही कॉल केले. आमचे गणेश भाई असतील, आग्रह धरला की महाराज यावं लागल आणि यावं लागल. मलाही तसं आज मी सांगत नाही, थोडंसं कॅमेरा चालू आहे थोडासा पुढे, पण आग्रह बाबांचा होता आणि त्या आग्रहानुसार मला इथपर्यंत यावं लागलं. उद्याची सेवा, काल्याची सेवा मी तिकडे घेतली आणि जागराचं माझं कीर्तन होतं, थोडंसं चेंज करून इथपर्यंत येण्याचा योग मला मिळाला. इथं माझं सौभाग्य आहे आणि सौभाग्यानं मला ही सेवा करण्याचा योग मिळाला. अनेक परिसरातील बरीच महाराज मंडळी व्यासपीठावर उपस्थित आहे. मला नाम उल्लेख कोणाचा करायचा नाही. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं ढवळेश्वरांचं नाव घेतो आणि माझ्या चिंतनाला सुरुवात करतो. आदरणीय विरुळकर बाबा, ज्यांच्याकडं 400 गायी सध्या आहेत बरं का, आणि गोमातेवर प्रेम करणारा हा सगळा वर्ग, आदरणीय आमचे विरुळकर बाबा आणि त्यांचे सगळे सहकारी बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि विशेष तत्वानं आमच्या ज्ञानदासजी महाराजांचं सुद्धा गोमातेची सेवा करण्याचं भार मोठं. गाई जरी ओरडली रात्री, अर्ध्या रात्री उठून बाबा तिकडे जातात, हे मला कळलं. म्हणजे सगळं गोड असं सेवा करण्याचं सौभाग्य मला इथं मिळालं. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझा कीर्तनकार नावाचं चॅनल आहे महाराष्ट्रामध्ये. अनेक कीर्तनकार ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवले असे आमचे खरं तर उमेश दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पायावरी पवित्र आणि पावन मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जर जन्माला आला तर जगणं आणि वागणं गोड असावं. किती गोड असावं, तुकोबारायच्या विचारानं आपण जन्माला आलोय. या जगण्यातली भूमिका आमची एवढी गोड असावी की तुकोबाराय म्हणले, पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास. जन्म किती एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. मग जगणं आणि वागणं तर एवढं गोड असावं की आमच्या जगण्याची भूमिका एवढी गोड असावी. महाराज म्हणले, तुकाराम महाराजांच्या मानवी जन्मातल्या विचारानं आम्हाला जर जन्म मिळाला तर जन्माचा आभार व्यक्त केले पाहिजे. याच देहामध्ये केलं पाहिजे. कारण की का, याच देहामध्ये भजन घडतं. याच देहकडे देवाचे भजन आणि काय हे ज्ञान नाही कोठे. आम्हाला उत्तम रित्याचं भजन गाण्याकरता हा नरदेह मिळालाय. भजन गावं, पण शास्त्राची भूमिका अशी आहे, आई बरं का, झोपायचं नाही, माझ्याकडे सगळ्यांनी पाहायचं. मान तर अजिबात खाली घालायचं नाही, माझ्याकडे वरती पाहायचं. आजीनं उठवा, त्यांना म्हणा उठवा, झोपू नका म्हणा, इकडे बघा. मानवी जन्मातल्या एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला, किती पवित्र थाप देऊन सांगतात, जगतातली एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. मग जगण्याची भूमिका आमची इतकी गोड असावी, इतकी गोड असावी. शास्त्रामध्ये असं उल्लेख आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? तुम्ही जरा बोलले तर मला कीर्तन करता येणार, नाही तर नाही जमणार माझ्याच्याने. किती वेळा आंघोळ करायला सांगितली? 3 वेळा आंघोळ करायला सांगितली आणि एकदाच काय ती जेवायला सांगितली. तुम्ही काय करताय? जरा मोठ्यानं बोला ना. तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच, आणि वरून मलाही सांगताय. सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदास महाराजांचं म्हणणं. काय म्हटले ते? आवटा हात का मानव देह आलाने तुझ दिया, आवटा हात का मानव देह आलाने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. अरे खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. ए बचपन नारायण
भजन गोड असावं. आम्ही म्हणू की परमार्थ म्हातारपणी करायचं नाही जुळत महाराज. आता तरी पुढे हाची उपदेशन नका करू नाश आयुष्याचा. मग काय केलं पाहिजे? पवित्र कुळातली माणसं आहे आपण. भजन भजना करता आलोय. महाराज तुकोबारायांचं भजन तर एवढं होतं. अरे काय खातो आम्ही कासे असंगत हे तुकोबाराजांनी हाती प्रमाण सांगितलं की दीनराजेने हाची धंदा गोविंदाची बोवाडे. मग हे भजन ज्यानं केलं मानवी जन्मातलं त्याचं सार्थक होईल. पण मग मानवी जन्मात भजनच असावं. लोक भजन कमी करतात आणि लोकांचं भजन जास्त करतात. तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय ते? भजन ज्याचं असेल मानवी जन्मातलं त्याचं आयुष्याचं सार्थकी लागलं. कारण की प्रमाणे मुगाच बोलणार नाही. तुका म्हणे जन्मा आल्याचे विठ्ठलाची एक देखल्या हे जन्माचं गणित आहे. पण मग पवित्र कुळातली माणसं आहे आपण. आम्ही भजन करावं. का करावं माहिती का? आपण ज्या राष्ट्रामध्ये जन्माला आला ही भूमी कोणाची? मला उत्तर अपेक्षित आहे. कोणाची भूमी? आपण ज्या राज्यात जन्माला आलात ही भूमी कोणाची? क्या बात आहे, संतांची भूमी. कोणतं राज्य? आपण ज्या राज्यात जन्माला आलात या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य. बरोबर ना? हा म्हणताय ते हा म्हणतायत हा बरोबर नाही. हा कशाला ना का हा म्हणत जाऊ. महाराष्ट्रात आलोय आपण. कोणतं राज्य? बोला बोला कोणतं राज्य? महाराष्ट्र. बरं महाराष्ट्रात जन्माला आलात यातही काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आला तो जिल्हा एकेरी नाही पूर्ण बोला. छत्रपती छत्रपती संभाजीनगर. आता ते पहिलं विसरून जायचं. आता बोलायचं चांगलं बोलायचं. कोणता जिल्हा? छत्रपती संभाजीनगर. हा सांगू का थोडस तुमच्या संभाजीनगर बद्दल? जगात सगळं जग एका बाजूला ठेवा आणि छत्रपती संभाजीनगर एका बाजूला ठेवा. का माहिती का? सांगू का काय एका संभाजीनगर बद्दल बोलायचे? बाकी अनेक असेल पण मला वाटतं या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेव्हा ज्ञानोबारायची समाधी नव्हती त्या काळापासून समाधीचं वैभव या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वैभव जोपासण्यात. कोणता जिल्हा? जिल्हा कोणता? बोला कोणता जिल्हा? छत्रपती संभाजीनगर. अजून थोडं बोलू. मला वाटतं शंभूराजांचा आवडतीचा जिल्हा म्हटलं तरी संभाजीनगर. अजून थोडं बोलायला गेलं परमार्थाची आवड जोपासणारा जिल्हा सुद्धा संभाजीनगर. कीर्तन परंपरेवर प्रेम करणारा जिल्हा सुद्धा संभाजीनगर. कीर्तनाची आवड असणारा जिल्हा सुद्धा संभाजीनगर. मला वाटतं आमच्या महाराजांवर प्रेम करणारा सुद्धा जिल्हा सुद्धा संभाजीनगर. मला वाटतं गंगागिरीजी महाराज नारायणगिरीजी महाराज सरला बेटवर प्रेम करणारा जिल्हा सुद्धा संभाजीनगर. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा कोणत्या जिल्ह्यात? संभाजीनगर. सगळ्यात जास्त बाण कमी कोरणारी माणसं सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारी सुद्धा माणसं नाही पलीकडच्या. आपल्याला नाही म्हटलंय मी नाही. पण एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जगणं गोड करा. काकड्यात लिहिलंय आता जागा हो आता जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाई नो जागा आता जागा मग महाराज म्हणले भजन करा. महाराज म्हणले जन्मा करता तेच का नाही गणित महत्वाचे.
आणि ते जर गणित जर नसेल ना, नाही तरी गेला. काय थोरपणा जाळावे ते, काय थोरपणा जाळावे जन्मातलं महत्वाचं नाही. वाजवा. जगतामध्ये आम्ही आलोय यांचं प्रमाण झालं का टाळी वाजवायला विसरायचं नाही. मग का भाषण करावं? महाराज म्हणले याच देहामध्ये घडतं आणि काही ज्ञान नाही कोठे. मग आपल्याला मिळालंय तर काय केलं पाहिजे? उत्तम रीत्याचं भजन हे केलं पाहिजे. पण हे संगतीतून होईल असं होणार नाही. का? अर्धा क्षण घडता संताची संगती. मग संताच्या संगतीने सगळं काय. महाराज म्हणले पण हे नाही केलं तर आम्हाला काय जन्माला येऊन काय केलं? मग संताच्या संगतीत आम्हाला सगळं काय मिळणार आहे. कारण की का? आकळवा श्रीपती येणे पंते. संताची संगती. ज्ञानोबारायचं स्टेटमेंट आहे. ज्ञानोबाराय म्हणले की जगतातलं सगळ्यात मोठं गणित संताजवळ आहे. पण संगत असली पाहिजे. आमचे डॉक्टर बाबा एक उत्तम उदाहरण देतात. तुम्ही ऐकतात ना सगळेजण? आई झोपल्या का काय? जरा बोला चला. मानवी जन्मामधलं संगत लय महत्वाचे. किती महत्वाचे अण्णा सांगू? बाबा एका भुंग्याची आणि एका किड्याची संगत झाली. बारका नाही का बरं का तुम्ही? बारका नाही का? मी विचारणार आहे परत. एका भुंग्याची आणि काय कोणाची संगत झाली? बोला ना बोला ना. कोणाची? एका किड्याची संगत झाली. असे ऐकणारे असावेत. मला ऐकणारी फार माणसं आवडतात. जरा बोला चला. हा कोणाकोणाची संगत झाली नाना बोला. भुंग्याची आणि किड्याची संगत झाली. किड्यानं गाणं म्हणून दाखवलं. मित्र वणव्यामध्ये. आपलं शपथ इथे पण म्हणायचं नाही आपल्याला. हा वणव्यामध्ये का गारव्यामध्ये वणव्यासारखा. हा असू द्या कसा बी असू द्या पण होता तो. हा मग गाणं म्हणून दाखवलं. आणि गाणं म्हटल्यानंतर भुंगा किड्याला म्हटला आपलं एवढी मैत्री झाली पण आपण एकमेकाची ओळखीनुसार अजून थोडी मैत्री वाढवायला पाहिजे. किडा म्हटला मग काय वाढवायची? आपण एकमेकाच्या घरी जायला पाहिजे. घरची पण ओळख असली पाहिजे. मग दोघांनी ठरवलं. दोघांनी काय ठरवलं? किडा म्हटला चल माझ्या घरी. किडा म्हटला मी तुझा पाहुणचार केला पाहिजे. किड्याला पुढं घातलं आणि भुंगा मागं चालायला लागला. किडा पुढं आणि भुंगा मागं. आणि किड्यानं आणलं घरी. आता किडा कुठं राहतो माहिती तुम्हाला? किडा कुठं राहतो? किडा शेणामध्ये राहतो. शेणामध्ये. आता शेणामध्ये जो जे खातो तेच ते दुसऱ्याला खाऊ घालणार हा नियतीचा नियम आहे. आणि मग किडा आपलं शेण खाऊन जगत होता. नाही विलाजानं भुंग्याला त्यांना आणलं. जो मकरंद घेऊन जगणारा भुंगा आहे त्याला मैत्रीमुळे काय खावं लागलं? कधी कधी मैत्रीत तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय ते. कधी कधी मैत्रीमध्ये चला अपडेट असावं लागेल. 4Gचं नेटवर्क संपलं आता 5G आलं आता. मैत्रीमध्ये त्याला शेण खावं लागलं. कोणाला? भुंग्याला. जो मकरंद घेऊन जगणारा भुंगा आहे त्याला काय खावं लागलं? शेण खावं लागलं. पण मग किड्यानं म्हटलं आता मी तुमचा पाहुणचार केलाय तुम्ही सुद्धा मला तुमच्या घरी नेलं पाहिजे. कोणाला म्हटला? भुंग्याला. असं ऐकत चला. हा भुंग्याला म्हटलं. किडा म्हटला ठीक आहे नेवा लागल. भुंगा म्हटला चला कल करे सो आज करे सो अभी के अभी चलो. किड्याला लय किडा. हा किडा म्हटला चला आत्ताच्या आत्ता. हा किडा पुढं आपलं किडा मागण भुंगा पुढं. हा भुंगा पुढं. दोघही जण गेले. आणि दोघही जण गेल्यानंतर आता भुंगा कुठं राहतो माहिती का? कमळामध्ये. कमळाच्या फुलामध्ये. आणि मग त्या भुंग्यानं त्या किड्याला आणलं. आणि आयुष्यामध्ये कधीच एवढा सुगंध घेतला नव्हता त्या किड्यानं. आणि जसं त्या फुलामध्ये प्रवेश केला तसा डायरेक्ट बेशुद्धच पडला. कोण? किडा. काय काय गोष्टी अशाच असतात ज्या जीवनामध्ये आल्या त्या आपल्या लायकीपेक्षा भगवंतानं जास्त दिल्या त्या सुद्धा माणसाला सांभाळता आल्या पाहिजे. भगवंत देऊ नाही पाहतो आणि भगवंत घेऊ नाही पाहतो म्हणून सांभाळता आलं पाहिजे. जुनी लोक म्हणायची माणसानं गरिबी आली लाजू नये आणि श्रीमंती आली. हे जुनं वाक्य होतं. आणि मग त्या किड्यानं डायरेक्ट फुलामध्ये प्रवेश केल्यानंतर बेशुद्ध पडला भुंगा. आणि तेवढ्यात ढवळेश्वरांचं मंदिर होतं शेजारी. ढवळेश्वराचं मंदिर होतं आणि पुजारी आले. मंदिरातले पुजारी आले. ते भुंग्याला वाटायचं याला उठवावं. कोणाला? किड्याला.
ती बेशुद्ध पडला होता ना, त्याला उठवा वाटत होतं, पण बेशुद्ध पडलेला. गुंगा म्हणायचा उठ उठ, पण ते उठत नव्हतं, बेशुद्ध पडला. शेवटी काय केलं, पुजारी आला आणि त्यानं फुल तोडलं. कुडालला पुजारी होता, बोला बोला, कुडालला पुजारी, नाही नाही नाही, मंदिरातला कुडला होता, ढवळेश्वरांच्या मंदिरातला पुजारी होता. त्यानं फुल तोडलं आणि देवांच्या चरणावर नेऊन वाहिलं, ढवळेश्वरांच्या पिंडीवर नेऊन वाहिलं. त्याच्यातला किडा आता शुद्धीवर आला. पाहतो तर काय, कुठं आलोय, अरे ढवळेश्वरांच्या चरणावर आलोय. माझी लायकी नसताना, माझी पात्रता नसताना आज एका चांगल्या व्यक्तीची संगत केली, परिणाम ढवळेश्वरांच्या चरणावर जागा मिळाली. संगत जर केली, मला वाटतं संगत जर चांगली असेल तर मला वाटतं ढवळेश्वरांच्या चरणावर जाता येतं. संगत संतन की करले, संगत संतन की करले, असं जर चाललं तर आजचं कीर्तन 4 वाजेपर्यंत सुटणार नाही. महाराज म्हणले मग जीवन का कचू, ते एक टाळ करील भारी, काय असेल ते असेल. हा त्यांच्याकरता एकदा टाळी वाजवा, म्हणजे ते ना ते विसरतात असं असं, म्हणजे गेले आशा पाशी निवारून. हे उदाहरण त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कळतं. असावं संगत संतन की करले, जीवन का कचू सार्थक तू करले. आणि मग हे भाग्याचं गणित काय, मला थोडंसं चंद्रकांतजी महाराजांबद्दल बोलायचंय आणि थोडंसं ज्ञानदासजी बरोबर बोलायचं, त्यांच्याबद्दल बोलायचं. आमचे बाबा ना, डॉक्टर बाबा एक प्रसंग सांगत असतात. मला या प्रसंगाचा आणि आजच्या प्रसंगाचं अगदी अनुरूप घालून द्यायचं, थोडंसं बोलायचं मला. आणि प्रसंग अनुरूप सात्विकता, ज्याच्यातली तात्विकता ज्याला कळाली, मला वाटतं तो प्रसंग अनुरूप होईलच. का होईल, जुन्या काळात इकडे बघा, थोडंसं इकडे विक्षेप होतोय काहीतरी, तिकडे म्हणावं बडबड करू नका, थोडंसं संयोजक मंडळीनं थोडंसं लक्ष द्या. विठाला विठाला, मग संगतीचं वर्णन मग आम्ही केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, इकडे बघा माझ्याकडं, इकडे बघा. संगत देवाची जरी केली तर ती अनुरूपच आहे, अनुरूपच आहे. किती गोड आहे. महाराज म्हणले संताची आणि देवाची संगत ही जीवनाकरता पोषकतेची. किती पोषकतेची. महाराज म्हणले देवाच्या सानिध्यात काही गोष्टी आहे. काय, गीतेतला श्लोक आहे, यदा आदित्यगतम तेजो जगत भास आहे तेखिलम या चंद्रमसी याच्याग्नो तत्तेजो विधी मामकम. म्हणजे काय, अखिलम जगतम तेजो मामेको सूर्य नारायणम तेजो मामेको ममय वांशो. इकडे बघा, इकडे बघा, काय नाही झालं, इकडे बघा. तो एकतर पडदाच सोडायला नव्हता पाहिजे. ते काय झालंय, ते आजीची जोडीदारीने आली की ती गेली तिकडे भेटायला, असं झालं. हा मी इकडे बघा, हा सोडून घ्या, असं हा राहू द्या. विठाला विठाला, ऐका मग काय देवाजवळ. संतोष दांडगे संत घरी जा फक्त. दांडगे परिवारातील संतोष दांडगे. संतोष दांडगे कोण आहे, त्यांनी घरी जायचंय. धन्यवाद. विठाला 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 आणि मग संताच्या संगतीचे आणि देवाच्या संगतीचे वर्म ऐकतात ना तुम्ही सगळेजण. इकडे बघा बारकाईने. मग काय देवाच्या आणि संताच्या संगतीतलं काय वर्म आहे. महाराज म्हणले संताच्या आणि देवाच्या संगतीतलं हे वर्म जर जोपासायचं असेल
तर मानवी जन्मामध्ये आम्ही त्या देवाजवळ काय हे पहिलं पाहिलं पाहिजे. देवाजवळ काय, गीतेचा श्लोक मी तुमच्या समोर आताच मी म्हणून दाखवला. यदादित्यगतम तेजो जगत भास आहे ते केलं. महाराज म्हणले की अखिलम जगतम तेजो मामेको, सूर्य नारायणम तेजो मामेको, जगतम विश्वम चंद्रम शरीरम, हे सगळं काही माझच आहे. ममय वंशो जीवलोक, जीवभूत सनातन. मग जगाला चालवणारा, घडवणारा, बोलवणारा मी एक आहे. अजून नाही, देणारा सुद्धा मीच आहे. विटेवरी जाचे पाऊले समान, विटेवरी जाची दादा वाजवाटाळी. मग मानवी जन्मामध्ये आम्ही आलोय ना, हे भजन ज्यानं त्यानं केलं पाहिजे. मग थोडासा प्रसंग सांगतो. आता बघायचं नाही, आता कोणी बाहेर बघायचं नाही, इकडे लक्ष द्या. सगळे बाहेर पाहतात तुम्ही, मला माहिती, इकडे लक्ष द्या. आई सगळे इकडे बघा. मग काय देवाजवळ, देवाजवळ काही गोष्टी आहेत भाग्याच्या, संताच्या, या गोष्टी देवाजवळ आहे. पण मग संताजवळ भाग्य उजळतं महाराज. थोडासा पुरावा देणार आहे. जुन्या काळातली लोक म्हणायची टाइम इज अ मनी. हे वाक्य बऱ्याच लोकांनी ऐकलंय महाराजी, बरोबर ना. सगळ्यात मौल्यवान जर कोणती गोष्ट असेल तर ती वेळ आहे. आणि माणसानं, बाळू महाराज, सगळ्यात जर जपलं पाहिजे तर कशाला जपलं पाहिजे, वेळेला जपलं पाहिजे. आपले बाबा बोधे बाबा पण म्हणायचे, बोधे बाबा पण म्हणायचे की माणसानं कशाला जपलं पाहिजे, वेळेला जपलं पाहिजे. आणि वेळ ज्याच्या जवळ आहे त्या माणसाला कशाचीच कमी नाही, फक्त असली पाहिजे. अजून वेळेनं काय किंमत येते, किंमत येते माणसाला. सांगू थोडस. जमीन जर रस्त्याच्या कडेला आली महाराज तर जमिनीची किंमत 10 पटीने वाढते. बरोबर, किती पटीने वाढते नाना, बोला ना, किती पटीने आई, किती पटीने वाढते, 10 पटीनं. घर जर रस्त्याच्या कडेला बांधलं तर घराची सुद्धा किंमत किती पटीने वाढते, 10 पटीने. पण माणूसच रस्त्यावर आला, बोला ना बोला ना बोला ना बोला ना, त्याची किंमत 0 होते. मग ज्याची त्याची किंमत ज्याला त्याला आहे. आणि एकाचं लग्न असंच बरं का गुरुजी, बरं का, एकाचं लग्न साक्षात लक्ष्मी मातेनं सोन्याच्या पालखीत लावलं. आवाज येतो ना माझा, ऐका. सोन्याच्या पालखीत लावलं आणि सोन्याच्या पालखीत लग्न लावल्यानंतर ती रस्त्यावर आलं. हल्ली रस्त्यावर आलेल्याला कोणी साथ देत नाही. सब पैसे के भाई दिल का साथी आलं ती रस्त्यावर आणि कोणी साथ देईना त्याला. काय करावं, ती गेलं नाशिकला. आणि नाशिकला काही साधू लोकांच्यात पाला खाऊन दिवस काढायला लागले, फळं खाऊन दिवस काढायला लागले. आता परमार्थ एकमेव अशी गोष्ट आहे की जी सगळ्यांचा अंगीकार करते. यारे यारे सगळ्यांचा अंगीकार करते. आणि गेलं ते नाशिकला गेलं आणि साधू लोकांच्या आखाड्यामध्ये त्यानं दिवस काढायला सुरुवात केली. थोडासा शार्प मॉनिटर गेलं साधू लोकांच्या. आणि एक दिवस त्याचं लग्न ज्या लक्ष्मी मातेनं सोन्याच्या पालखीतून लावलं होतं ना, त्या लक्ष्मी मातेची फेरी तिथून चालली होती. मातेला वाईट वाटलं की याचं लग्न मी सोन्याच्या पालखीत लावलं आणि इथं पाला खाऊन दिवस, फळं खाऊन दिवस काढतंय. मातेला वाईट वाटलं. मातीनं एक हिरा तयार केला. हिरा 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 ठेविता ऐरणी वाचे मारिता जुगणी तोची मोल पावे खरा. तो हिरा त्याच्या समोर टाकला. तो हिरा उचलला, म्हटला आता घरी जातो.
बायकोच्या हातात हा हिरा देतो. बायको मला बोला ना बायको मला घरात गेली. घरी निघालं आणि घरी निघाल्यानंतर गावाबाहेर एक नदी होती. म्हटलं आत्ता पाणी पितो ना, आत्ता घरी जातो. डोक्यामध्ये माझ्यासारखा फेटा आणि फेट्याच्या आडीमध्ये त्यानं हिरा खावला आणि पाणी पिण्याकरता बोला ना पाणी पिण्याकरता वाकलं. जसं वाकलं तसा हिरा पाण्यात पडला. असं बोलताना मला बोलण्याची अपेक्षा आहे. हिरा पाण्यात पडला. हे माणूस अख्ख्या मंडपातून तुमची चॉईस मला आवडली. सोबत घेऊन जाणार मी कीर्तन सभा. म्हणजे अशी बोलणारी माणसं परगड असावी. म्हणूनच आमच्या इकडे नगर जिल्ह्यात म्हणे की मोंड्याला माल चांगला असावा. आणि मग आणि मग काय झालं माहित का? ऐका, हिरा पाण्यात पडला आणि पाण्यात पडलेला हिरा माशाला वाटलं मला काहीतरी खायला टाकलं. माशानं घातली हिऱ्यावर झडप आणि हिरा गिळला. कोणी? असं बोलण्याची अपेक्षा आहे मला. माशाने हिरा गिळला आणि गिळल्यानंतर यानं पाण्यामध्ये उडी टाकली. पण आता मासा हाती लागला हाती नाही लागणार. शेवटी म्हणला उपाय नाही, आपलं बाहेर निघा. 2 तास पोयला बाहेर निघला. गावाकडे पाहिलं, जंगलाकडे पाहिलं. म्हणला काय उपयोग होणार नाही, बायको मला घरात घेणार नाही. परत म्हटलं चला आपलं जंगलाकडे पाला खायला गेलं. दुसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेची फेरी चालली. ती मातेला वाईट वाटलं, काल याच्या समोर मी हिरा टाकला तरी इथंच कस काय. मातेनं त्याच्या समोर दुसऱ्या दिवशी अनमोल किमतीचा 9 रत्नाचा हार टाकला. यानं हार उचलला. आत्ता घरी जातो बरं का आई ऐका ना, आत्ता घरी जातो. बायकोच्या गळ्यात हा हार घालतो. बायको मला घरात गेली. घरी निघालं, गावाबाहेरच्या नदीपाशी आलं आणि नदीपाशी आलं. पण म्हटलं पाण्याकडे न्यायचं. पाण्याकडे नेलं का काय होतंय, पाण्यात पडतंय. म्हणून काय केलं, फेटा आणि हार दोन्हीच रस्त्याला काढून ठेवला आणि पाणी प्यायला गेलं. वरून घार चालली ती. घारीला तो हार चमकला. घारीनं घातली त्या हारावर झडप. गार हार घेऊन गेली. यानं एवढं झाल्यानंतर म्हणलं बायकोला माझी दया येईल. बायको मला घरात गेली. घरी निघालं. घरी गेलं, दरवाजा वाजवला. आतून आवाज आला, कोण आहे? हा म्हटलं मी आहे. दरवाजा उघड. बायको आली, दरवाजा उघडला. कशा करता आलात? अगं काल मला हिरा सापडला. ती म्हणली द्या, तेवढा तरी जपून ठेवते. हा म्हणला पण गावाबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो आणि हिरा पाण्यात. आज काय लालात? आज मला 9 रत्नाचा हार सापडला. ती म्हणली द्या, तेवढा तरी जपून ठेवते. हा म्हणला पण गावाबाहेरच्या नदीमध्ये पाणी प्यायला गेलो आज, पण रस्त्यालाच फेटा आणि हार काढून ठेवला. वरून घार आली. घार हार घेऊन गेली. एवढं उत्तर ऐकून बायकून हळहळ व्यक्त करायला पाहिजे का गुरुजी? बायको म्हणली 2 दिवस पाणी पिले नसते तर काय मेले असते का काय? वरून टाळ्या वाजवतात. अजून वाजवल्या पाहिलं का? वाजवायला नव्हत्या लावल्या म्या. म्हणजे हे झालं ना आताच्या घरची उलटीच कोण. आणि मग असू द्या. आणि मग ती म्हणली नाही जमणार. तिनं घरात घेतलं नाही. पुन्हा याला बोला ना पाला ती काढून दिलं. आणि तिसऱ्या दिवशी लक्ष्मी मातेची बेरी चालली. ऐका बरं का, तुमच्या लय फायद्याचं आहे आजचं कीर्तन. लक्ष्मी मातेची बेरी चालली आणि मातेला वाटलं तिसऱ्या दिवशी की 2 दिवस याच्या समोर मी हिरा आणि हार टाकते तरी इथंच कस काय. माता विचार करत असताना आई बरं का, मातेसमोर एक आकृती तयार झाली. ए माते, याला तू किती दे, याच्या ते नशिबात नाही, याच्या ते भाग्यात नाही. माझं नाव आहे भाग्य आणि जर मी त्याला दिलं तरच ते त्याला मिळेल, अन्यथा मिळणार. लक्ष्मी माता म्हणले मला पटवून द्या. लक्ष्मी माता म्हणले मला पटवून द्या. भाग्य म्हणले 1 मिनिट थांबा. भाग्यानं 1 रुपयाचं नाणं तयार केलं. किती रुपयाचं? 1 रुपयाचं नाणं तयार केलं. कोणी तयार केलं? भाग्यानं तयार केलं. आणि त्याच्या समोर फेकलं. खन्न आवाज झाला आणि 1 रुपयाचं नाणं त्यानं उचललं. म्हटलं 1 रुपयाचं काय कोण टाकते अजून त्याच्या लक्षात आलं नव्हतं. 1 रुपया उचलला. आत्ता घरी जातो, या 1 रुपयाची काहीतरी वस्तू खरेदी करतो आणि मग बायकोकडे जातो. बायको या 1 रुपयात मला घरात घेईल हा विचारानं तो घरी निघाला. रस्त्यानं जात असताना एक कोळी दादाचं दुकान त्याला लागलं आणि कोळी दादाच्या दुकानात एक मोठे मासे होते. यानं तो 1 रुपयाला मोठा मासा खरेदी केला. घरी निघालं पण मासा तयार करण्याकरता जळण लाकडं लागतात म्हणून एका झाडावर चढला. ज्या झाडावर चढला त्या झाडावरची वाळलेली लाकडं मोडायला लागला.
त्याच झाडावर त्या घारीचं घरट आणि याचा फेटा आणि त्या हार त्या घरट्यामध्ये होता. तो फेटातून त्या फेट्यातला हार आणि फेटा यानं खाली कटला आणि घरी निघाला. एका हातात सरपण, एका हातात मासा, हार घेऊन घरी निघाला. रोजची नदी लागली. आज म्हटलं मी येलो तरी चालल, पण 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 पाणी प्यायचं नाही, पाणी पिलं नाही, पाणी पिलं नाही, पाणी नाही पिलं पाणी, नाही पिलं पाणी, नाही पिलं पाणी. आणि मग घरी गेलं. दरवाजा वाजवला. आतून आवाजाला कोण आहे? हा म्हटला मी आहे. बायकोने याचा आवाज ऐकल्यानंतर टेम्परेचर 105 डिग्री सेल्सिअस वर नेलं. याचा आवाज ऐकल्यानंतर तन 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 करीत दरवाजापाशी आली आणि धाडकन. हा जरा जोरात उघडला, तो हळूच होता. हा 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 धाडकन दरवाजा उघडला. धाडकन दरवाजा उघडल्या बरोबर यानं त्या बायकोच्या गळ्यात तो नवरत्नाचा हार टाकला. जसा बायकोनं तो हार पाहिला, बायकोचं टेम्परेचर कितीवर होतं? 105. ऍब्सोल्युटली राईट. ओके. हा 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 105 वर होतं. बायकोनं जसा हार पाहिला 105 वरचं टेम्परेचर एका सेकंदात -0 आलं. बायको म्हणली बदामाचं दूध करू का, बदामाचा शिरा करू? हा म्हणला काहीच करू नको, काहीच करू नको. तुला मासा आवडतो ना, हा मासा घे आणि काप. बायकोनं विचार नाही केला, तो मासा घेतला आणि तो मासा कापला. तो मासा कोणता होता माहिती का? ज्या माशानं तो हिरा गेलेला होता. आता माझा एक प्रश्न आहे देबेगावकरांना, बोलणार तुम्ही सगळे. लक्ष्मी मातेने जे काही त्याला दिलं ते त्याला मिळालं का? नाही मिळालं. मग हे त्याला किती रुपयात मिळालं? 1 रुपया. पण हा 1 रुपया त्याला दिला कोणी? भाग्यानं दिला. मी सांगू, तुमच्या जवळ सुद्धा 1 रुपया आहे बर का. सांगू ऐकायचं तुम्हाला. तुमच्या जवळ सुद्धा 1 रुपया आहे. आपले चंद्रकांत दासजी महाराज आणि आपले ज्ञानदासजी महाराज म्हणजे आपला 1 रुपया. आणि हा 1 रुपया जर तुमच्या जवळ असेल तर तुमचं सुद्धा भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं पहिलं
टाळी वाजवा. नाही त्यांच्यासारखं गाता येऊ द्या, पण ते गातात. त्या गाण्यावर शतदा प्रेम करावं, शतदा. देव हजारातून नाही लाखोतून एखाला असा आवाज देत असतो बरं का. आणि एवढं सुंदर गायलं, इतकं सुंदर गायलं की आपली जन्म जातील एवढं सुंदर गायला. माझं तर जातीलच भाऊ. हा हा, एवढं सुंदर गायलं. एक हिंदीतलं वाक्य गुरुजी बघा पडतं का मी बोलतोय. हे भगवान भी क्या अजीब चीज है, हे भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग की बीच गला देती है. काही जड आहे जरा. म्हणजे देव पण काय गोष्ट आहे ना, बरोबर जे हृदय आणि डोकं एकत्रितपणानं ज्याच्या माध्यमातून जोडतो त्याला गळा असं म्हणतात. आणि जोडतात गड्या ही मंडळी ना, ह्या हृदयाला ह्या डोक्याला ज्याच्या माध्यमातून देवाकडे नेतात ते स्वरूप सुंदर आहे तुमचं. म्हणून गोड गायलं अभंगाचं पहिलं चरण, उजळले भाग्य आता. आता म्हणतात आपण 3 काळ शिकलो पोराव. गुरुजींनी तुम्ही दोघांनी पण आता या शब्दावर जोर दिला. सुरुवातीलाच मी आल्यापासून पाहतोय. आता या शब्दाला का जोर द्यायचा? 3 काळ लिहिले शास्त्रानं. कोणता काळ? आपण व्याकरणात शिकलो, संस्थेमध्ये होतं त्यावेळेस आपल्याला गुरुजनाने शिकवलं की कालचा जो होऊन गेला, कालचा, त्याला कोणता काळ म्हणावं? कालचा. भूतकाळ म्हणावं. आत्ताचा जो चालू आहे त्याला कोणता काळ म्हणावं? दुष्काळ. आपलं वर्तमान काळ म्हणावं, वर्तमान काळ. आणि उद्याचा जो येणार आहे त्याला कोणता काळ म्हणावं महाराज? भविष्यकाळ. मग माझ्या मतानुसार जाऊ द्या, आता हा शब्द कोणत्या काळात आहे? आता, चालू वर्तमान काळात. आणि तुकोबारा म्हणतात माझं काल नाही, आज नाही, उद्या नाही, आता. टिक फॉर टॅक. इथल्या इथं माझं भाग्य उजळलं, उजळलं माझं. माझ्याकडे अनुभव आहे, हा गे माझा अनुभव. भक्तिभाव भाग्याचा अनुभवानं सांगतोय माझं भाग्य उजळलं. पण मी काही नियम पाळले ना, नियम पाळल्यामुळे माझं भाग्य उजळलं. एका चरणावर छान बोलू आपण मस्त. ऐका कसं भाग्य उजळलं. देवानं माझ्या घरी येऊन सांभाळ केला, माझं भाग्य उजळलं. देवानं माझ्या प्रत्येक सुख दुःखातल्या गोष्टी जसं सकळ जीवाचा तसा माझा सांभाळ केला, म्हणून माझं भाग्य उजळलं. आणि कोणाचं भाग्य उजळत नाही, जो संताच्या संगतीत ना त्याचंच भाग्य उजळतं. हे महत्वाचं गणित आहे. थोडस पुरावा सांगतो. आपला नगर जिल्हा इथं शेजारीच आहे. त्या नगर जिल्ह्यात हे जे महाराज ना किशोर गुरुजी आहेत, यांचा जो तालुका आहे त्या तालुक्यात एक संत होऊन गेले, संत कवी मैपती महाराज. मैपती महाराज म्हणजे तुकोबारायचं चरित्र लिहिणारे एकमेव संत. किती गोड लिहिलं चरित्र, मनाला भावणार आहे. मी वाचतो ते, मला इतका आवडीनं वाचतो ना महाराज. मला वाटतं कधीतरी नाना जर टेन्शन आलं ना, मी तुकोबारायचं चरित्र वाचतो. कोणी लिहिलेलं? संत कवी मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र वाचतो. इतकं गोड लिहिलंय, वाचलं ना आपल्या जीवनातलं काहीच टेन्शन नाही असं वाटतं. अरे लय तुकोबारायचं चरित्र गोड आहे. किती गोड आहे. आपल्याकडं महाराष्ट्रातली एक परंपरा आहे, तुम्ही ऐकतात ना सगळ्या, झोपल्या की काय. आपल्याकडे महाराष्ट्रात एक परंपरा आहे. आपल्याकडे ना आपल्या वडिलांप्रती, आपल्या पित्रांप्रती एक महिनाभर आपण आपल्या घरामध्ये जीव घालतो. साहेब त्याला काय म्हणतो आपण? एक महिनाभर आपण जीव घालतो. भाद्रपद महिन्यामध्ये पित्र, पित्र तुमच्याकडे काय म्हणतात? त्याला पित्र म्हणतात. त्याला एक पक्ष आहे. कोणता पक्ष? राष्ट्रवादी काँग्रेस, आपला पितृपक्ष. पितृपक्ष, पितृपक्ष. हा. आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होते. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव जिजाबाई. महाराजांजवळ आल्या, महाराज आपल्या दारातली जी चूल आहे त्या चुलीवर गवत उगले. अनुमान प्रमाण, ज्या अर्थी चुलीवर गवत उगले त्या अर्थी त्या घरातली चूल पेटत नाही. अनुमान प्रमाण. ज्या अर्थी त्या घरातल्या चुलीवर गवत उगलंय त्या अर्थी त्या घरामध्ये स्वयंपाक होत नाही. अनुमान प्रमाण. का होत नाही? अरे दिन रजनी आची धंदा गोविंदाचे पोवाडे, त्या माणसाच्या घरात स्वयंपाक कसला होईल? महाराज म्हणले आमच्या घरातली पोहाच्या अत्यंत पिकलेली आहे, पिकली आहे शेंदे, कडूपण गे, हे आमच्या घरातलं सोनं आहे. मग तुकाराम महाराजांच्या घरातली श्रीमंती काय होती? परमार्थाची श्रीमंती होती, पण खाण्यापिण्याचे अवघडच होतं. काय अवघड होतं? तुकाराम महाराजांच्या घरामध्ये ना जी चूल होती त्या चुलीवर गवत उगलं होतं. काय खात असतील हो तुकोबाराय? कधी कधी विचार करण्याची भूमिका आहे. 5वा वेद तुकोबारांनी निर्माण करून दिला. आज एका एका अभंगाची किंमत मला वाटतं काहीतरी अनेक पद्धतीने ठरवली जाते, पण माझ्या तुकोबारायचे 4,500 अभंग होऊन गेले. त्या तुकोबारायची श्रीमंती किती आहे अंदाज लावता येणार नाही. मला कोणाला नाव ठेवायचं नाही किंवा कोणाला मी दूषून बोलतोय अशातला भाग नाही,
पण आम्ही सुद्धा कधीतरी जाण ठेवली पाहिजे. ज्या तुकोबारायाच्या पात्रतेमुळं आज आम्हाला समाजापुढे बोलता येते. नाही तर तुकाराम महाराज आणि ज्ञानोबाराय आमच्या महाराज लोकातले वाजाकार आजही आम्ही शून्यच आहे. ही भूमिका आम्ही जोपासली पाहिजे. ही भूमिका असली पाहिजे आमच्याजवळ. आम्ही हमालकीचा धंदा करतोय, हमाला सारखंच वागलं पाहिजे. हा, मी तो हमाल भारव आहे, हे आपलं काम आहे. आणि मग तुकाराम महाराज जिजाबाईंनी डोळे भरून आणले. हो महाराज, माझं लेकरू मेलं हो माझ्यासमोर. दोनही पत्नींनी असा आग्रह धरला होता. महाराज, किती दुःख असेल आपलं लेकरू ज्या वेळेस आपल्यासमोर अन्न करत मेलं, किती आहे दुःख असेल ना. मानवी जन्मातलं हे दुःख त्या संतांनी सोसू जाणं आपल्याला नाही कळणार. ते आजही पण आहे ना, या गावामध्ये अशी बरीच परिस्थिती आलेली लोक आहेत. मला माहिती आहे, मी तर आल्यानंतर मी मी एक तास त्याकरता अगोदर आलो होतो. कारण की ऐकलं पाहिजे. कधी कधी या संस्थांचा फार मोठा परिचय महाराज. मला वाटतं 1100 इसवी सन 1100 पासून या संस्थांची खरं तर ख्याती आहे. ज्यावेळेस ज्ञानोबाराय तुकोबारायची ख्याती नव्हती, त्या काळापासून या संस्थांची ख्याती या जगतामध्ये प्रेरित होत आली. एवढं मोठं कार्य आहे. म्हणजे जसं की या मानवी जन्मामध्ये जे कल्याणाचं काम ज्या महात्म्यांनी जे केलं, ते कल्याणाचं काम मला वाटतं या देबे गावामध्ये या करण्यात आलं. आणि हे संतांनी केलं आणि हे करण्यात आलं आणि करतात ते. कारण की का, ती त्याच कारणाकरता येत असतात. तुकोबारायची भूमिका तीच. तुकाराम महाराज म्हणले, जिजाई रडू नका, मी रानात जातो, कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन येतो. उचलला विना, फुटकाची विना त्याला 2 टाळा. आणि टाळ कशाचे होते तुकोबारायकडे? टाळ कशाचे होते? आपल्या नगरचे काशाचे, नाथ ब्रह्मवाल्याचे नाही, मग कशाचे? दगडाची टाळ. म्हणणार माझ्याबरोबर सगळे तुम्ही, एकदा ताट बसा बरं, मांड्या घाला जरा, अशा चुली केलेल्या सोडा बरं जरा. हा, असं मांड्या घालून बसा बरं, चुली करून बसल्या जस बसा मोकळं, बसा मांड्या घाला जरा आणि बसा मोकळं आणि ताट बसा असं ताट. हा, म्हणा माझ्या बरोबर. चला, फक्त एक पकवाज 4-5 टाळ वाजतील माझ्याबरोबर सगळे म्हणणार इथले. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणताकानी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पणताकानी, दगडाच्या टाळामधून गायले अभंग. थोडा आवाज आला पाहिजे, आवाज. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. वा वा, मी कशी टाळी वाजवतोय बघा बरं का. बरोबर, ज्याला हात त्याने टाळी वाजवायची. टाळी जर चुकवली तर बघा बरं का तुमची गाठ ढवळेश्वरांची. हा, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावे, करावा विठ्ठल जीवे भावे. येणे सोने मरण झाले हव भरी, येणे सोने मरण झाले हव भरी. अजून म्हणणार माझ्या मागं, चला टाळी.
विठ्ठलाचा माया ज्ञानोबाराया ए ज्ञानोबाराया माझा ज्ञानोबाराया ए ज्ञानोबाराया माझा ज्ञानोबाराया जय हो अशी माणसं असली तर कीर्तन कवरही चालू द्यायला मला काय हरकत नाही. आणि मग 10:30ला 5 मिनिटं कमी असताना तुकाराम महाराज निघाले भजन करत करत. आणि भजनामध्ये इतके तल्लीन झाले होते, हे भजन गायलं. माझा वेळ संपला, 10 मिनिटं घेतले तर चालेल ना, काय अडचण नाही ना, काय घाई नाही ना. आई एक 10 मिनिटं घेणार आहे बरं का. हा घेणार आहे आजे घेणार आहे. तू झोपलीच होती पहिल्यांदा, आता तू जा. हा हा ऐका. आणि मग आहे ना तुकाराम महाराज भजन करत करत निघाले. आता तुमच्याकडे जोर, आता तुम्ही दोघी नथवाल्या, तुम्ही दोघीच आता. हा हा चौघी हा ऐका बरं का. आता तुम्ही थांबा, त्यांना हसू नका, तुम्ही इकडे बघा माझ्याकडे. जुन्या काळात तुम्ही वावरात जायच्या, आठवते वावरात जायच्या. वावरात गेल्या काही गोल मोठं रिंगण तयार करायच्या. वावरात गावातून हांड्यानं पाणी न्यायच्या, त्या रिंगणावर नेऊन वतायच्या. ओतलं का तुमचा मालक यायचा, त्याच्यावर बैल फिरवायचा. बैल फिरली की जागा कडक व्हायची. जागा कडक झाली का परत तुम्ही गावात जायची. गोठ्यामध्ये सारवलेली पाटी असायची. पाटी, त्या पाटीला कशाची पाटी म्हणायची तुम्ही? नाही कशाची पाटी? शेणाची पाटी. त्या पाटीमध्ये तुम्ही शेण मारायचे आणि ती देऊन ती जागा सारवायची. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे? मोठ्या म्हणा, काय म्हणायचे? नाही आवाज नाही आला मला. काय म्हणायचे? खळ म्हणायचे. आता तुम्हाला कळतंय खळ? तुमच्या नातवंडा नाही विचारा बरं खळ. ती म्हणतील व्हॉट इज दिस खळ. नाही करणार त्यांना खळ. तुम्ही खळ्यावर जर गेलात तर गव्हाच्या 5 पेंड्या असायच्या, त्याला काय म्हणायचो आपण? हा पाचुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या असायच्या, पाचुंदा. गव्हाच्या पुढच्या वंब्या. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? वंब्या. ज्वारीची बाजरीची पुढची कणस. ती कणस धान्य झालं का धान्याला तुम्ही धार दिलो, ज्याच्यावर उभे राहायचे तिवा. तिव्यावरून धान्य खाली पडलं का ती लोटायला असायची. होळ. धान्य झालं का घरी न्यायला फॉर्च्युनर असायची. नाही फॉर्च्युनर नाही, मग काय असायची? बैलगाडी. शेतकऱ्याची खरी फॉर्च्युनर म्हणजे बैलगाडी. आणि मग आहे ना तुकाराम महाराज त्या खळ्यावर पोहोचले. 10:30ला बरोबर 2च मिनिटं बाकी होते आणि खळ्यावर पोहोचले. कोण? तुकाराम महाराज. सावकारच गळ, ओ तुकशेट इकडे या, इकडे. आणि मग तुकाराम महाराज आले. कशा करता बोलवलं? तुकाराम महाराज कशा करता बोलवलं? अहो एवढं गहू करू लागत, चोऱ्या होत्या, तेवढं जर चोरीला गेलं तर राहिलं काय? तुम्ही म्हणता ना जगाच्या कल्याणा, मग तसं हे करू लागा, तुम्ही गहू करू लागा. हे कोणी लिहिलेलं चरित्र आहे? आपल्या संत कवी मैपती महाराजांनी. आणि मग तुकाराम महाराज म्हणले नाही जमणार. आज आमच्या घरी काय? मी सांगितलं की पित्र. आणि जर मी गेलो नाही, माझी जिजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते.
सावकार म्हणले नुसतं लोकाला ज्ञान शिकवतो, लोका सांगे आम्हाला माहिती तुमचं पाठ आहे आणि तुमचं एवढंच पाठ आहे पण मला माहिती, हा तुमचं जास्त काय पाठ नाही, एवढंच पाठ आहे पण मला माहिती. आणि लोकांना पाठ नाही करते, फक्त माळ करायला कैची धारण्या करतात तेवढी प्रमाणे पाठ करतात. मी आता वारीला जायला आळंदीला नाना 2 दिवस लेट झालो, एकानं मला अडवलं, म्हणले लय लोकांना ज्ञान शिकवता, मला 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 म्हणलं झालं काय, मला म्हणले पंढरीचा वार करीन वारी चुकून द्या रे. त्याला म्हटलं माझं चुकलं, तुम्ही नाही गेले, तुम्हाला तुम्हीच म्हणता ठाईचं बाई सोनी. अशी लोक लय लोकांचं नाही म्हणावं घेत जायचं, हा लोक अशी पण आहे, लोक तशी पण आहे, हा आणि आता शिका असतील, आता शिकायला द्या आजी ऐक, आजी ऐक. आणि मग काय झालं माहिती का, तुकाराम महाराज म्हणले खरं बोले तैसा चाले, त्याची वांदा बी पावले. महाराजांनी घेतली ती होळ आणि लागले ती गव्हाची वांबे हाणायला लागले, रामकृष्ण हरी भजन करायला लागले. पांडुरंग परमात्मा म्हणले आज खा शिव्या, कोणाच्या, जिजाबाईंच्या. आणि जिजाबाई शिव्या काही नीट देत नव्हत्या, कोणाला, पांडुरंगाला. अरे अरे आपला पुढं अधिकार नाही, एवढंच बोला आपण, पुढं नको बोलायला. आणि मग जिजाबाई म्हटल्या, ते पांडुरंग परमात्मा म्हणले शिव्या खायच्या नाही ना, मारुतीला बोलवलं. मारुतीला पांडुरंगाने मारुतीला बोलवलं, निरोप दावला, इकडे मारुतीला कशा करतो बोलवलं, मारुतीला कशा करतो बोलवलं, मारुतीला बैल वा बैल. मारुतीला म्हणले काय पटलं पाहिजे, माझं काय क्रेडिट आहेच का नाही, माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नाही पण तरी माझा विषय हार्ड आहे. आप्पा नाही का, त्याला थोडाफार इंस्टाग्रामचा पण अभ्यास असावा लागतो. आणि मग मारुतीला म्हणले माझं गणित मोठे, संतांनी माझ्या अभंगले, शरण शरण तुम्हालो, शरण शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता. अरे जाळी आली लंका, धन्य धन्य म्हणे तो का. मी होणार नाही बैल, माझं क्रेडिट मोठं आहे आणि मी बैल होणार नाही. पण पांडुरंगा बैल कोणाकरता व्हायचं, पांडुरंग परमात्मा म्हणले ज्यांनी तुमच्याकरता अभंग लिहिला, कोणी कोणी तुकोबारांनी, अहो त्यांच्याकरता बैल. हो पांडुरंगा, अहो त्या तुकाराम महाराजांकरता हा मारुती बैल काय, त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. व्हावे त्याचे द्वारी श्वान यात. मारुतीला बैल तयार झाले. बैलगाडीला किती बैल असतात, आई किती ग, 2 बैल. आता एक बैल तयार केला, आई कोणता, मारुतीराय, बरोबर ना. आता सांगितलं की मी नाव सांगितलं, कोणता, मारुतीराय. आणि दुसरी आक मारली हनुमंतराय ना, बरोबर ना. हा म्हणताय ती पाहिलं का, अगं मारुतीराय हनुमंतराय एकच ना ग, अजूनही ती झोप नाही गेली का. मारुतीराय हनुमंतराय एकच ना, ती उद्यापासून पुढे नाही बसायची, रोग येऊ दे त्या महाराजाला तिकडं. हा मी माग बसते माझा, हा लय म्हणू नको घेऊ, मी तुझ्या नातासारखा आहे बरं का आजी. हा फक्त तुला दात तिला दात नाही एवढाच फरक आहे. हा आणि मग मारुतीराय म्हणले माझा एक मित्र आहे. मग मारुतीराय म्हणले मी होणार बैल, तुकाराम महाराजांकरता बैल काय त्यांच्या दारात कुत्रा बी होण्याकरता तयार आहे. आणि मग मी बैल होणार, पण मग मला जोडीदार. मग मारुतीराय म्हणले माझा एक मित्र आहे ना, कोण माहिती का, गणपती बाप्पा. मारली गणपती बाप्पाला, गणपती बाप्पा मोरया ना इकडे या. गणपती बाप्पा आले, गणपती बाप्पा आले, मारुतीला लागले ना, चल आमच्या पप्पा आणि गणपती. मला माहिती तुम्ही वाजवणार आहे, एवढं प्रमाण पीठ बसलं पाहिजे. कीर्तन करा अशा बाय, उखळा टाकला का मुसळातून बाहेर निघला बाहेर. हा आणि मग गणपती बाप्पा आले, गणपती बाप्पा आले आणि 2 बैल देवाना तयार केले, एक जीवाचा अवतार आणि एक शिवाचा अवतार. हा 2 बैल तयार केली, 2 बैल तयार केली आणि देवानं स्वतः गाडी तयार केली. जेने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. त्या पांडुरंगानं स्वतः गाडी तयार केली, बैलगाडी. गाडीमध्ये कणी भरली गव्हाची, आपल्याकडे लापशी करता लागते, तुमच्याकडे लापशी होते. लापशी गोड होण्याकरता काय लागतो, गुळ. सुगंध सुटण्याकरता एवढीच असती बघा, विलायची. आणखीन सुगंध सुटण्याकरता गावठी गायचं, गावठी गायचं तूप. आता राहिलंच नाही तूप. मम्मीला म्हटलं गो तूप, मम्मी म्हणती चूप. हा आणि देवानं गाडीत काम देऊनच तूप भरलं. गाडी निघाली पंढरपुरातून. पण पंढरपूर कुठे आहे, भीमातिरी एक वसविल नगर, भीमातिरी एक वसविल नगर. हा त्याचं नाव पंढरपूर रे. तिला मोकाची चाल भुजंगाची, तिला मोकाची चाल भुजंगाची. बैल जोडा हजारे, बैल जोडा हजारे.
महाराजाचं रूप घेतलं. साधा वया भक्ती काच नाही लाज धरीत. स्वतः पांडुरंगानं तुकाराम महाराजाचं रूप घेतलं. स्वतः तुकाराम महाराज झाले. बघा आपल्या करता देव कोणत्या बी रूपात येण्याकरता तयार आहे. म्हणून दारात आलेल्या भिकाऱ्याला, दारात आलेल्या गरजूला कधीच त्याच्या गरजेला 1 रुपया जरी असेल ना तरी त्याच्या दानपत्रात टाकत चला. का टाकत चला? देव कोणत्या स्वरूपात आपल्या घरी येईल काय सांगता येत नाही. म्हणून माणसानं ओळखायला शिकलं पाहिजे. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की गुरुजी बरं का, बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की देव माझ्या घराला आला पाहिजे. देव घराला येतोय पण जातोय पण तरी आपल्याला मेळ लागत नाही. काय येतो माहिती का? अरे ज्या घरामध्ये ओळखून चालायचं, आता तुम्हाला लगेच कळलं आपल्या घरात देव आहे का नाही. ज्या घरात दया, क्षमा, शांती या 3 गोष्टी असतील त्या घरातल्याने समजून जायचं की माझ्या घरात देव आलाय. दया, क्षमा, शांती तेथे आमदार आपलं देवाची वस्ती. हा तिथं देवाची वस्ती होते. आणि मग तिथं समजणे लोक असते ते. हा आणि मग तिथं देवाची वस्ती होते. देवानं 2 बैल तयार केली. गाडी झुपली. गाडीवर नाव टाकलं भाग्यलक्ष्मी. भाग्य त्याच्याकडे होतं आणि लक्ष्मी त्याच्याकडेच होते. अशी 2 तत्वावर चालणारा मालक पांडुरंग परमात्म्यानं गाडी तयार केली. आता मी इथून त्या समृद्धीवरून इकडे टर्न घेतला. मला गुरुजी 2 पिकापी लागले आता येताना. इकडच्याच होत्या, इकडच्याच. तुमच्या आलं लक्षात, तुम्ही माझ्या मागच होते. 2 पिकापी लागले, इकडच्याच होत्या. तुमचं एमएच किती आहे? 20. हा मग बरोबर तुमच्याच होत्या. तुमच्याच होत्या. त्यानं फाळक्याव काय लिहिलं माहिती का? फाळक्याव काय फाळकच म्हणतो ना आपण त्याला. फाळक्याव काय लिहिलं माहिती का? बघतोस काय रागानं वर टेक केलंय वाघानं म्हणलं वार वाघ. हा आणि पहिला वाघ निघून गेला आणि दुसरा वाघ आला. त्यानं काय लिहिलं माहिती का? आला बाय दाजी बा. हा लोक काय नाव टाकतील काय सांगताय. आणि देवानं गाडी तयार केली. गाडीवर सगळं लिहिलं. गाडी तयार केलेलं. गाडीमध्ये सगळं भरलं आणि गाडी निघाली. पंढरपुरातून गाडी गेली तुकाराम महाराजांच्या दारात. वेळ कमी होता आणि त्याच्यामुळे पटकन गेली. हा हा 11:15 का गाठ चालला होता. लय दाटे पेरलं का वर कानसाला बारीक पडत पेर मापात असली बाय. हा आणि परत फाट्याच्या बाहेर गेलेलं कोळपायला त्रास करतं. हा त्याच्यामुळं मी मापात पेरणार आहे. हा आणि मग आहे ना तुकाराम महाराज ना तुकाराम महाराजांच्या घरी देव निघाले. आणि देव निघाल्यानंतर स्वतः तुकाराम महाराज झाले. दारात आले. जिजाईनं हाक मारली. डिले होता थोडासा इकोला. जिजाई बाहेर या बाहेर. जिजाई मला मालिकेवाल्याने बोलावलं होतं असं बोलायला. मी गेलो नाही. कीर्तन कोणी करायची इकडं. आणि मग आहे ना आणि मग ते जिजाई बाहेर आल्या. जिजाईनी गाडी बघितली. आता इको कमी केलं. आणि मग आहे ना जिजाई बाहेर आल्या. जिजाईनी गाडी बघितली. गाडीतलं मटेरियल बघितलं. बैल बघितली. बैल धुतलेली होती. आपल्या इकडची होती गोचिडाची. हा ती धुणं बिणं येत होत. आणि मग ती बैल बघितली. गाडी बघितली. तुकाराम महाराजांच्या अंगावरची कपडे बघितले. जिजाईंना डाऊट आला. काय देवानं घाई गडबडीत कपडे बदलायची विसरूनच गेले होते. आता देवाच्या अंगावर मागातला कपडा बघतोस काय रागानं लिनन घातले वागानं. हा 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 आणि देवाच्या अंगावर मागातला कपडा. जिजाईंना वाटलं काहीतरी गडबड आहे. दाल में काला नहीं दालच काली लगती मुझे इधर. और बता दो इधर दया इधर कुछ तो गड़बड़ है. हाँ भी मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है. सड़ूंगे? हाँ सर जरूर कुछ तो गड़बड़ है. दया दरवाजा तोड़ना पड़ेगा. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतोय. काय ना आता कळण काय ना घरी गेल्यानंतर CID पाहिलं कळण CID. हा जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. जिजाई गेले आंबाबाई का पळत. जिजाई आंबाबाई का गेले ना आंबाबाईला म्हटले आंबाबाई आमचं मालक बदलले. आंबाबाई म्हटल्यात आमचं नाही सांगते काय करा. आंबाबाई म्हटल्या मी काहीच बोलणार नाही. जिजाबाई तोपर्यंत म्हणून मोकळ्या झाल्या. काय आमचे महाराजात बदललेत. परमार्थ सोडलाय प्रपंचाला लागलेत. हे जर खरं असेल तर इथून पुढच्या काळात तुमच्या अजून 10 उपवास करणार म्हटल्यानंतर आंबाबाई आल्या अजून टेन्शन मध्ये. आंबाबाई म्हटल्या तुम्ही काहीच बोलू नका. कोणाला म्हटल्या? जिजाबाईंना म्हटल्या तुम्ही काहीच बोलू नका. हे आलंय ना हे आमचं आलंय आमचं. तुमचं अजून गऊच करते तिकडे खळ्यावर.
सगळ्या जगाच्या मालकानं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. तुकाराम महाराज म्हणले माझं भाग्य उजळलं का, देवानं माझा सांभाळ केला. कसा देव आणि सांगितलं. महाराज म्हणले माझं भाग्य उजळलं, पण समाधानानं आणि त्या नामस्मरणानं भाग्य उजळलं. एक 2 मिनिटात पुरावा सांगतो थांबतो. चालेल ना 2 मिनिटं? ऐका काय पुरावा आहे. संतांच्या नामस्मरणामध्ये सुद्धा टाळी वाजवायची. आज चंद्रकांत दत्तजी महाराजांची पुण्यतिथी महोत्सवानिमित्तानं हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. मला माहिती नाही तुम्ही पहिल्या दिवसापासून किती टाळी वाजवली आणि किती भजन केलंय, पण एक दिवस उरलाय आता, उद्याचा दिवस. टाळी वाजवली पाहिजे. कीर्तनात आला संतांच्या नामस्मरणानं टाळी वाजवा, देवाच्या डवळेश्वरांच्या नामानं टाळी वाजवत चला ना. थोडंसं वेल एज्युकेटेड आहे, माझं पण ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. गणेश दादा मी सांगून जाईल थोडंसं, तुम्ही पण एक शिक्षक आहे, मी थोडंसं बोलणार आहे. माझं ना पुण्यात एक चांगले मित्र आहेत, डॉक्टर कथे नाव आहे त्यांचं, ज्यांनी नीतू मांडके नावाचे डॉक्टर आहेत. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर ज्यानं यशस्वीरित्या शस्त्रक्रिया केली होती ती नीतू मांडके. आणि त्यांच्या हाताखाली ज्या सर्जननं काम केलं त्या सर्जनचं नाव आहे डॉक्टर कथे. त्यांचं पुण्यात आनंदमन नावाचं हॉस्पिटल आहे. आणि मी जात असतो बाबा बरं का, मी नेहमी जात असतो त्यांच्याजवळ. आणि माझं म्हणणंच आहे ना बरं का, माणसानं आई नेहमी शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? कोणाजवळ बसलं पाहिजे? तुम्ही बोला ना, कोणाजवळ बसलं पाहिजे? बोला ना, कोणाजवळ बसलं पाहिजे? शहाण्या माणसं. पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसलं पाहिजे. तुम्हाला कळतं ना मी काय बोलतो ते? शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे, पण अति शहाण्या माणसाजवळ तोच रिकामा आहे. तो आपल्याला काय शिकवणार आहे? एक म्हणे आपल्याकडे, अति शहाणा हा बैल नाही माहिती पण तो रिकामा नक्कीच असतो. हा आणि मग मी त्यांच्याकडे गेलो गुरुजी बरं का. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या दिवशी माझा एक आडलेला प्रश्न होता आहे. त्यांना विचारलं, एवढं एक सांगणार आहे, मी थांबणार आहे, मला माहिती तुमचा झोपेचा प्रश्न आहे, मी अडवणार नाही जास्त वेळ. त्यांना मी विचारलं की डॉक्टर साहेब, मी लोकांना रोज म्हणतोय कीर्तनात की टाळ्या वाजवा, पण ऍक्च्युअल टाळी वाजवल्यानं होतं काय, शरीराला काय फायदा होतो मला एवढं सांगा. त्यामुळे लय पाठ आहेत आमची, टाळी वाजवावी गुढी उभारावी, महापापराशी केल्या ती उडी वाजवी तर टाळी, एकच टाळी झाली. लय प्रमाण पाठ आहे आपली, लय प्रमाण आहे का नाही बाळू महाराज? लय प्रमाण पाठ आहे. आपण संस्थेमध्ये हे शिकलो, आपण पाठ केलं हे सगळं. पण मग टाळी वाजवल्यानं शरीराला काय फायदा होतो? मी त्यांना विचारलं. त्याने 3 मिनिटाचा वेळ घेतला माझ्याकडून. 3 मिनिटाचा वेळ घेतला. 3 पेशंट होती, तेवढे पेशंट त्यांनी क्लिअर केले आणि बाहेर काढले. ऑफिसचा दरवाजा लॉक केला. माझ्याजवळ आले, मला म्हटले महाराज टाळी वाजवा. मी न लाज बाळगता काय वाजवली? बोला, काय वाजवली? टाळी वाजवली. आणि 3 मिनिटं माझ्याकडून त्यांनी टाळ्या वाजवून घेतल्या. आई 3 मिनिटं मी ही न लाज बाळगता काय वाजवली? टाळी वाजवली. आणि टाळी वाजवल्यानंतर त्यांनी मला विचारलं, तुमचा एक्सपिरियन्स सांगा, अनुभव सांगा. मी त्यांना सांगितलं की टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला वेदना झाल्या. आपण आता टाळी वाजवत होतो भजनात, ज्यांनी ज्यांनी वाजवल्या त्यांना कळालं असेल. ज्यांनी ज्यांनी खऱ्या वाजवल्या त्यांना खरंच कळालं असेल, पण ज्यांनी खरंच वाजवली नाही त्यांना खरंच काही कळणार नाही. टाळी वाजवल्यानं एवढ्या भागाला वेदना होतात. गावठी भाषेत बोलायचं झालं, खेडे भागातल्या भाषेत बोलायचं झालं तर टाळी वाजवल्यानं आपल्या हाताला मुंग्या येतात. मुंग्या काय येतात? बोला, काय येतात? म्हणजे हा भ्रम काढून टाकायचा की मुंग्या फक्त 90 रुपयांनीच येतात. जाऊ द्या, काय ना आता कळण, काय ना घरी गेल्यानंतर कळण, काय उद्या पत्राच्या नळ्या कपाऊंड मध्ये मी काय करणार आहे. आणि मग टाळी वाजवल्यानं काय येतात? बोला ना, काय येतात? मुंग्या येतात. आणि गुरुजी माझ्या हाताला मुंग्या आल्या. मी म्हटलं डॉक्टर साहेब मुंग्या आल्या.
ते म्हणले का मुंग्या आल्या? आता ऐका बरं का बारकानं, या हातांमध्ये हजारो नाड्यात नाड्या, आपण त्यांना शिरा म्हणतो. बरोबर, आपण शाळा शिकलोय, इंग्रजीतला एक वर्ड आहे त्याला आपण पल्स म्हणतो. पल्स. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात त्यावेळेस विठ्ठलानं पांडुरंगानं या आपल्या हातातल्या नाड्यांना एक कार्य दिलंय. काय? जो कोणी माझ्या नामस्मरणामध्ये टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम हातातल्या नाड्यांक दिलंय. आणि ज्यावेळेस आपण विठ्ठल नामात किंवा ढवळेश्वरांच्या नामस्मरणामध्ये टाळी वाजवतो त्यावेळेस आपलं रक्त शुद्ध होतं. आणि विज्ञान सांगतं की रक्त शुद्ध झालेल्या माणसाला कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. हा फायदा आहे. अरे मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो ना वाजवा टाळ्या, कोणीच वाजवले नाही. आता फायदे सांगितले बाम त्यासारखं तुटू तुटू पडल्या. आणि म्हणून टाळी वाजवली पाहिजे. आता फायदे सांगितलं का नाही. मग टाळीचं महत्व संतांच्या नामस्मरणामध्ये सुद्धा आहे. तू का म्हणे पापे जाती संताची. मग हे नामस्मरण केलं, पण हे कुठं करायचंय? महाराज म्हणले मग आमच्याकडे वेळ कमी, चला पटपट बोलायचं आपल्याला. मग हे संताजवळ केलं आणि देवाजवळ जरी केलं एकच आहे. देव ते संत, देव ते संत आणि निमित्त त्या प्रतिमा. मग संताचं नामस्मरण घेतलं तर तेने होय शांती मिळत, पाप शांती मिळेल, आपल्याला जगतातलं पाप जळून जाईल. पण देवाचं नामस्मरण केलं की मुक्ती मिळेल. महाराज म्हणले मग तेच घेऊ. कोणतं? विठोबा रखो माई. जय जय ढोबा रखुमा. हरी जय जय विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. हरी जय जय विठोबा रखुमा. विठोबा रखुमा. हरी जय जय विठोबा रखुमा. हरि जय जय विठोबा रखुमा.
शेवटची चाल गायली गुरुजींनी, दोघांचे आभार. संकेत महाराजांनी सुंदर गायलं, त्यांचे सुद्धा आभार. सुंदर वाजवलं, वय म्हणून सर्व तर इकडे तिकडे काय नाही. आणि म्हणून संकेत महाराजांनी सुंदर वाजवलं, त्यांचे आभार. मृदुंगाची साथ पोषक तिची असावी, धडधड नसावी, हे त्यांच्याकडून शिकलं जातं. म्हणून संकेत महाराज तुमचे आभार. सगळे गुणीजन मंडळी आहेत, माझ्यापेक्षा वयानं तपाडत ज्ञानानं याच्यातले बरेच कीर्तनकार मंडळी आहेत. मला बहुश्रुत आहे आपण सगळे आपल्या, खरं तर मला तर कळालं दादांनी सांगितलं आल्यावर, 8 दिवसाचे काही महाराज मंडळी कार्यक्रम कॅन्सल करून इथं उपस्थित राहतात, स्वतः टाळाची साथ करतात. आणि उलट जे मानधन संस्थान त्यांना भरतं ते परत माघारी करतात. असं गोड इथले महाराज मंडळींचा या संस्थांवर, आपल्या बाबाजींवर प्रेम आहे. म्हणूनच खरं तर आज 42व्या वर्षामध्ये सुद्धा वाटतंय की आज आपल्या देबे गावात 42वा नाही तर 100वी पार करून सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. याचा प्रतिभास मला होतोय. तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. ही जुनी मंडळी या वयात सुद्धा, या वयात याला किंमत आहे. या वयात सुद्धा, या वयात याला किंमत आहे. नाही तर या वयातली लोक खाली बसतात, गुडघे दुखतात, पाठ दुखते, नाही उभं राहत आहेत. पण ह्या वयात सुद्धा तुम्ही टाळाची एवढी पोषकतेची साथ करताय. मला वाटतं ढवळेश्वरांनी तुम्हाला हे बळ दिलं असावं, म्हणून तुम्ही इथपर्यंत टाळाची साथ करताय. तुम्हाला सगळ्यांचे आभार. पुन्हा एकदा गुरुवर्य ज्ञानदासजी महाराजांच्या चरणावर माझा माथा टेकवतो, त्यांच्या चरणावर आजची सेवा समर्पित करतो. कारण की का, ही परंपरा आहे. मला वाटतं एक परंपरेतल्या माणसाजवळ काय असू शकतं, काय असू शकतं हे त्यांच्या जवळ गेल्याशिवाय कधी कळत नाही. महाराज त्या व्यक्तीजवळ असं आहे, एवढं आहे, एवढी मोठी परंपरा आहे, पण एकाही पर्सेंटेज अहंकार नावाचा शब्दच नाही बाबांजवळ. मी आलो, एवढं मोठे मठाधिपती आहे, त्यांच्या माध्यमातून MP UP सारख्या राज्यामध्ये त्यांच्या हाताखालची पोरं उत्कृष्ट पद्धतीचे मठाधिपती होत आहेत, पण ह्या बाबांना एकाही गोष्टीचा याबद्दल अहंकार नाही. मला वाटतं जगातलं हे मोठं आश्चर्याची भूमिका म्हणजे आपल्या बाबांकडे पाहिलं जाईल. अशा साधूची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनात आज आला. कदाचित आजचा दिवस हा माझ्याकरता इतका भाग्याचा असेल की मी पांडुरंगानं एवढा भाग्याचा दिवस माझ्या जन्मात आणला. म्हणून माझ्या 7 जन्माचं जरी मी त्याच्या जन्मावर, त्याच्या चरणावर जरी डोकं ठेवून जरी ऋण भाग फेडण्याचा प्रयत्न केला तरी त्या पांडुरंगाचे ऋण मला फेडता येणार नाही. एवढा भाग्याचा दिवस माझ्या पांडुरंगानं माझ्या जीवनात आणला. म्हणून अशा साधूच्या चरणावर मी माझा माथा टेकवतो. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. कीर्तनाकरता आचार्य वेरुळकर बाबा उपस्थित आहे, त्यांच्यासुद्धा चरणाला मी स्पर्श करतो. त्यांचे सगळे सहकारी मंडळी आपण सुद्धा उपस्थित राहिलात. आदरणीय किशोर गुरुजी, आदरणीय नारायण खिलारी गुरुजी, दोघांनी इतकं सुंदर गायलं की माझं कीर्तन एका बाजूला होतं आणि त्यांचं गायन इतकं उंचीचं होतं की मला वाटत होतं माझं कीर्तन राहू द्यावं, दोघांचं सुंदर गायन ऐकावं. इतकं सुंदर दोघांनी गायलं. टाळी वाजवा सगळ्यांचे, दोघांचे इतके मन भरून आभार व्यक्त करतो. आणि माझ्यासारख्या सामान्य कीर्तनकाराला ती एवढी पोषकतेची साथ करतात. ते पाहत नाही कीर्तनकार छोटा असो किंवा मोठा असो, गरीबाला तेवढ्याच पद्धतीचं साथ, आणि श्रीमंताला म्हणजे श्रीमंताला तर देतात त्याच्यात काय विशेष नाही. कारण की तिथं जास्त असतं काय गोष्टी. आणि पण तरी मला त्यांनी सांभाळून घेतलं. सगळ्या टाळकऱ्यांनी मला खूप गोड साथ दिली. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं, तपानं, ज्ञानानं सगळ्या गोष्टींनी मोठ्या आहात, पण तरी मला या लेकराला सांभाळून घेतलं. आज तुम्हाला लई त्रास दिला ग, 2 तासात नाही लई त्रास दिला. खरंच तुम्हाला मी माफी मागतो बरं का. काही चुकलं असेल ना ग. एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ करा, 2 असतील तर तिसरा म्हणून तरी माफ करा, 3 असतील तर 4था तरी म्हणून माफ करा, एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. आपला बाप श्रीमंत आहे, आपला सगळ्यांचा. किती श्रीमंत सांगू? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे, लेकरं का नसणार. म्हणून आता झालेली सेवा समर्पित करतोय. शेवटची चाल झाली आहे आणि म्हणून आता वाणीला पूर्ण विराम. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आत्ताच निर्णय आलाय की शेवटची चाल झालेली आहे, त्याच्यामुळे आता वाणीला पूर्ण विराम देण्याची गरज आहे. एकदा आपण सगळेजण हात वर करूया आणि ढवळेश्वरांचं भजन करून थांबूया आपण 1 मिनिटात. चला.
सगळ्यांनी हात वरती करायचे आणि गोड टाळी वाजवायची सगळ्यांनी. असं नाही करायचं, सगळ्यांनी नीट हात वरती करायचे. आणि गुरुजी आपण ठरवायचे कोणतं भजन म्हणायचं. फक्त महादेवांचं ढवळेश्वरांचं भजन म्हणायचं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नारायणगिरीजी महाराज यांच्या अनंत कृपाशीर्वादाने वैकुंठवासी सद्गुरू श्री चंद्रकांतदासजी महाराज यांच्या 42व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने चालू असलेला हा भव्यदिव्य अखंड नाम सप्ताह, या सप्ताहातील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार ज्यांनी अल्पावधीमध्येच या ठिकाणी महाराष्ट्रभर आपलं नावलौकिक केलं व थोड्याच दिवसात पूर्ण महाराष्ट्रावर आपलं अधिराज्य गाजवलं असे कीर्तन केसरी तरुण तडफदार युवा कीर्तनकार हरिभक्तपरायण कविराजजी महाराज धावरे यांनी आपल्या संस्थांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आजची कीर्तन सेवा केली. खूप अप्रतिम व चिंतनीय व जिचं नावलौकिक या कीर्तनातून कुठलाही त्याचे वर्णन होऊ शकत नाही अशी अवर्णीय कीर्तन सेवा या ठिकाणी कविराजजी महाराजांनी केली. त्याबद्दल संस्थांच्या वतीने व ढवळेश्वर संस्थान व समस्त ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आदरणीय महाराजांचा सत्कार करण्यासाठी मी बाबांना विनंती करेल की कविराज महाराजांचा सत्कार करावा. शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन हरिभक्तपरायण कविराज महाराज झावरे यांचा सन्मान या ठिकाणी होईल.